लूक याचा 19वा अध्याय आणि 34 वचन. तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे शिष्य देवाच्या लोकांनो येशू बरोबर आहेत आणि येशू त्यांच्या बरोबर आहेत. आणि एकदा असं झालं की शिष्य आणि येशू जैतुनाच्या डोंगराजवळ आलेत. तुम्ही जैतुनाचा डोंगर पाहिला असेल इस्रायलमध्ये गेल्यानंतर. जैतुनाचा डोंगर असा वरती आहे आणि असा स्लोप खाली आहे. खाली येतो, एक दरी तयार होते अशी, आणि तिथून परत वरती चढून देवाचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी कर्राचा कोष ठेवायचे. त्याच्या पुढच्या डोंगरावरती देवाच्या लोकांनो ते कर्राचा कोष ठेवायचे, आणि ते ज्या कर्राचा कोष ठेवायचे डोंगरावरचा पुढचा जो डोंगर आहे तो जैतुनाचा डोंगर आहे. आणि दोन्ही पण डोंगर देवाच्या लोकांनो असे स्लोप मध्ये आहेत, असे इकडून पण स्लोप आणि इकडून पण स्लोप, आणि मध्ये एक दरी तयार केलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येणाऱ्या दिवसात आपण सगळेजण इस्रायलला जाऊ. त्यावेळेस तुम्ही पाहताल जे आमेन म्हणतील ते 100% येतील. पैसे नसले तरी येतील. आमेन. आणि देवाच्या लोकांनो पण पासपोर्ट काढा बरं, येशू मसीह की. आणि शिष्यांना सांगितलं येशूने की जा समोरच्या गावामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला एक गाढव, एक शिंगरू बांधलेलं तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती कुणीच बसलेलं नाही. आणि अशा त्या शिंगराकडे जा, त्याला सोडवा. सोडवत असताना तुम्हाला त्याचा मालकाने विचारतील कशासाठी का सोडताय. तुम्ही त्याला सांगा की प्रभूला याची गरज आहे. आणि देवाच्या लोकांनो जसं येशूने शिष्यांना सांगितलंय तसं देवाच्या लोकांनो हे सगळे जे शिष्य आहेत त्यांना सांगितलंय. ते सरळ त्या गावामध्ये गेलेत, आणि गावामध्ये गेल्यानंतर देवाच्या लोकांनो त्यांना एक गोष्ट दिसली की एक शिंगरू बांधलेलं आहे आणि ते खूप सुंदर आहे. आणि देवाच्या लोकांनो त्यांनी त्या शिंगराकडे गेले, म्हटले हेच शिंगरू आहेत जे येशूने आपल्याला सांगितलंय. मग त्यांनी ते सोडलं देवाच्या लोकांना, आणि सोडलं. आणि ज्यावेळेस त्याला घेऊन येते त्यांचा मालक विचारला, अरे का सोडताय तुम्ही याला. प्रभूला याची गरज आहे. काय म्हटलं तो, प्रभूला याची गरज आहे. आणि देवाच्या लोकांनो ते शिंगरू त्यांनी घेऊन आले, येशू जवळ उभा केलं, त्याच्यावर आपले वस्त्र टाकले, येशूला बसवलं. आणि त्या येशूला बसवलं देवाच्या लोकांनो. आणि त्या शिंगरूवरती, त्या छोट्या गाढवावरती येशू चाललाय. आणि सगळे लोक म्हणत आहेत होसान्ना, होसान्ना, होसान्ना. पुढं पण लोक आहेत, पाठीमागं लोक आहेत, मध्ये येशू आहे, आणि त्यांचं काम चाललंय होसान्ना म्हणायचं एकदम मोठ्या मोठ्याने देवाच्या लोकांनो. आणि एवढे मोठे मोठ्याने म्हणायला लागले, त्या काळामधले जे शास्त्री आणि पुरुष असतील ते सगळे जमले आणि ते म्हटले, अहो गुरु, तुमच्या शिष्यांना जरा दटवा, शांत बसवा. जर त्यांना तुम्ही शांत बसवा त्यांना. येशू त्यांना म्हणावला, त्यांना जर शांत बसवलं तर हे धोंडे ओरडतील, त्यांना शांत बसू शकत नाही. आणि देवाच्या लोकांनो असा एकदम आनंदामध्ये, जय घोषामध्ये येशूची प्रवेश देवाच्या लोकांनो येरुशलेम मध्ये गाढवावरती झाला. आणि त्या दिवशी झाला, त्या लोकांनी हातात झावळ्या धरल्या होत्या. लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं होतं, तारणारा म्हणून त्याला स्वीकारलं होतं. आणि देवाच्या लोकांनो अशा झावळ्या घेऊन मोठे मोठ्याने लोक होसान्ना, होसान्ना म्हणत होते. त्या दिवशी ते म्हणत होते की आम्हाला हा वाचवणार आहे, वाचवणार आहे. एकदम आनंदात जय घोष मध्ये देवाच्या लोकांनो त्यांनी प्रवेश इस्रायलच्या मंदिरामध्ये केला. ज्या वेळेस हे शिष्य देवाच्या लोकांनो त्या गावामध्ये गेलेत, गावामध्ये जायच्या अगोदर देवाच्या लोकांनो येशूने त्यांना सांगितलं की समोरच्या गावामध्ये जा, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक बांधलेलं शिंगरू सापडेल, एक लहान गाढवी सापडेल, आणि त्या गाढवीला सोडून माझ्याकडे आणा. आता शिष्य त्या ठिकाणी असते तर काही शिष्य म्हणले असते, ओ गुरुजी, असं कुठं असतं का दुसऱ्याची गाढवी आपण घेऊन यायची? मी काय जाणार नाही, दुसऱ्याची गाढवी घ्यायला गेलो तर मला ते बडबड करतील. अहो तिथे गेल्यानंतर त्याचा मालक म्हणेल याचे पैसे द्या. तसं आम्ही गाढव सोडू शकत नाही, तुम्हाला विकू शकत नाही. त्यांनी येशूला प्रश्न विचारले असते. काही शिष्यांनी अशी इच्छा असते तर ते म्हटले असते त्याला पैसे द्यावे लागते ना, आपल्याकडे पैसे नाही, आपल्याला गाढव भेटणार नाही. अहो फुकट कशाला आमची चक्कर मारता, गावामध्ये जाणार, गावामध्ये ते गाढवी शोधणार, जरी शोधली तरी पण तो मालक त्याची इच्छा असेल तर ती गाढवी आम्हाला देईल, नाही तर देणार नाही. फुकट कशाला आम्हाला चक्कर मारायला होता. असे शिष्य देवाच्या लोकांनो येशूला बोलले नाही.
तुम्ही आणि मी त्या जागेवरती असतो, तर त्यावेळेस कधी कधी जर म्हंटलो असतो, प्रभू गाढवाची तुला काय गरज आहे, आपण घोडा मागू, तू गाढवावर कशाला बसतोस, आपण दुसरा घोडा काहीतरी मागू. आपण म्हंटलो असतो, प्रभू मी जात नाहीये, कारण तो मालक माझ्या ओळखीचा नाहीये, हे गावातले लोक ओळखीचे नाहीत, मला फटके देतील, गावात एंट्री केली चोरून मी गाढव आणलं तर कसं काय होईल, मी जाऊ शकत नाही. असे प्रश्न देवाच्या लोकांनो तुम्ही आणि मी त्या काळामध्ये असतो तर 100% विचारले असते. का? तुम्हाला आणि मला गरज कोणाची आहे? आपण म्हंटलो असतो आम्हाला गरज गाढवाची आहे. पण देवाच्या लोकांनो, शिष्यांना गाढवाची गरज नाही. शिष्यांना गाढवाची गरज नाही. गाढवाची गरज देवाच्या लोकांनो, शिष्यांची गरज काय आहे? मग शिष्यांची गरज देवाच्या लोकांनो एक गोष्ट महत्वाची, जे मुखातून शब्द येशूचे आलेत, जा त्या गावामध्ये एक गाढव, एक शिंगरू तुम्हाला सापडेल, त्याला सोडून आणा. बस हे शब्द त्या शिष्यांनी कॅच केले. त्या शब्दावरती देवाच्या लोकांनो, येशूच्या शब्दावरती त्यांनी विश्वास ठेवला. त्यांची गरज काय देवाच्या लोकांनो, की येशूच्या शब्दावरती त्यांनी विश्वास ठेवा. हीच गरज शिष्यांची, बाकीची कोणतीच गरज शिष्यांची नाही. आणि जर त्यांनी येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवलेला आहे, गाढव ऑटोमॅटिक सोडून ते घेऊन येतील, कारण त्यांनी येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यांची गरज गाढव नाही. जर तुम्ही जीवन जगत असताना तुमची गरज, प्रभू मी भाडं कसं भरू, गरज काय तुम्हाला? भाडं भरायची. तुमच्याकडे पैसेच नाही आहेत भाड्याचे, आहेत पैसे, मालक येऊन 4 वेळेस विचारेल, ए अरे भाडं दे ना. तुम्ही काय सांगणार? पेमेंट झालं नाही. अरे भाडं दे ना, तू कामाला नाही, अरे भाडं दे ना तू. तर 4 वेळेस तुम्हाला येऊन विचारेल आणि तुम्हाला टॉर्चर करेल. तुम्ही जर तुमची गरज जर त्या भाड्याकडे लावली, पैशाकडे लावली, ते भाडं, ते पैसे तुम्हाला कधीच तुमचा सापडणार नाहीत. पण तुम्ही देवाच्या लोकांनो नजर देवाच्या शब्दावरती रावली, तू झोपत असताना तरी मी तुला पुरवील. तू टेन्शन कशाला घेतोस? म्हणजे देवाच्या वचनावरती तुम्हाला गरज काय आहे? देवाचं वचन, त्या वचनावरती विश्वास ठेवायची ही गरज आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतात, मी झोपत असताना पण परमेश्वर माझी गरजा पुरवेल, त्यावेळेस देवाच्या लोकांना ऑटोमॅटिक गरजा स्वर्गातून तुमच्या पुरवल्या जातात. तुम्हाला म्हणूच शकत नाही तो मालक येऊन, अरे भाडं दे ना. भाडं कुणीतरी पेड केलेलं असतंय स्वर्गातून देवाच्या लोकांना. एक तर 2 गोष्टी करील देव. देव काय करील? काय करील देव? ज्याला भाडं द्यायचं तो 5 दिवस गावालाच जाईल, जोपर्यंत तुमच्या हातात पैसे येणार नाही तोपर्यंत. एक जणाला भाडं भरायचं होतं आणि त्या दिवशी त्याच्याकडे भाड्याचे पैसेच नव्हते. आता प्रभू काय करू? तू तर म्हंटलंस मला झोपत पुरवशील. आता सकाळी उठलोय मी आणि मला त्याच्या समोरून जावं लागल, समोरून जावं लागल. मग अशी देवाने योजना केली की ज्या दिवशी भाडं द्यायचंय त्या दिवशी जो मालक आहे तो गावाला त्याच्या तिकडे काहीतरी निघला सडनली अचानक, आणि 5-6 दिवस गायब. बोले यीशु मसीह की, बोले यीशु मसीह की. और प्रभु है, उसके ऊपर विश्वास रखो. तो यीशु आहे, निर्माण करताय. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता ना 100%, देवाला तुमच्या विश्वासाची गरज आहे, बाकी काहीच नाहीये. तुम्ही विश्वास ठेवा त्या शब्दावरती. त्या शिष्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी पाहिलं नाही, ते गाव पाहिलं नाही, गाढव पाहिलं नाही, कुठं आहे कलर पाहिला नाही, मालक पाहिलं नाही, काही त्यांना घेणं देणं नाही. त्यांच्या डोक्यामध्ये कोणी विचार सुद्धा टाकला नाहीये चुकीचा सैतानाने. त्यांनी एकच शब्द ठरवला, आमची गरज प्रभूचा शब्द आहे. बस, आमची गरज प्रभूचा शब्द आहे. प्रभूने असं काम केलं देवाच्या लोकांनो की मालक जो पैसे मागणार आहे 5 दिवस गावाला निघून गेले. आणि इकडं तो मालक यायच्या अगोदर त्या माणसाच्या हातामध्ये परत स्वर्गातून काय दिलेत? पैसे दिलेत. मालक आला, घ्या तुमचं भाडं. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. एक तर तुमच्या हातात पैसे असतील, नाही तर मालक तरी सुट्टीवर जाईल, नाही तर मालक तरी हॉस्पिटलमध्ये कुठेतरी जाईल.
बोले येशू मसीह की मालक जाऊ नये अशी गोष्ट नाही, पण प्रभू काहीतरी करल तुमच्यासाठी. तुम्हाला सांगायची मला एक गोष्ट याच्यातूनच देवाच्या लोकांनो, की तुम्हाला जगातल्या गोष्टींची गरज नाहीये. तुम्हाला एक नंबरची गरज आज धावळ्याच्या रविवारी देवाच्या लोकांनो येशूच्या शब्दाची आहे. जे लोक येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवतात, बस शिष्यांनी विश्वास ठेवला शब्दावरती, निघून गेलेत पुढे गावामध्ये, काय होईल माहित नाही. गाढव पण सापडलं, ते शिंगरू पण सापडलं, मालक पण सापडला. आणि जे सोडताना मालक त्यांना बोलणार होता, काय बोलायचं यांना अगोदरच माहिती होतं, हे बोलले. आणि जी देवाची गरज आहे देवाच्या लोकांनो, ते गाढव, ते शिंगरू येशू जवळ येऊन पोहोचले. तुमची गरज न हात पसरता येशू तुमच्या जवळ उभा करील. फक्त तुम्हाला येशूच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आहे. बायबलच्या प्रत्येक वचनावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही विश्वास ठेवता, ती गरज तुमची आहे. तुमची गरज तुमचे प्रॉब्लेम नाहीयेत. तुमची गरज तुमचे प्रॉब्लेम नाहीयेत. तुमची गरज तुमचा देव आहे. तुमची गरज देवाचं वचन आहे. आणि देवाचं वचन देवाच्या लोकांना तुमची गरज कंप्लीट करणार आहे. मग आज आपली गरज काय? काय आपली गरज? संकटामध्ये आपली गरज काय पाहिजे? देवाचं वचन. आनंदामध्ये आपली गरज काय? देवाचं वचन. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या लोकांनो आपली गरज देवाचं वचन आहे. आणि आपण त्या वचनावरती विश्वास ठेवायला पाहिजे. पुढं काय होईल माहित नाहीये. पुढं काय होईल काही माहिती नाहीये. देवाने सगळं प्लॅन ठेवलेला असतो. तुम्हाला फक्त त्याच्या वचनावरती विश्वास ठेवायचा असतोय. बँकेचा हप्ता कसा भरू? अरे राईट भरणार तू बँकेचा हप्ता, परमेश्वर स्वर्गातून पुरवणार. त्याला काळजी, तुम्ही वचनावर विश्वास ठेवा. काहीतरी परमेश्वर मार्ग मोकळे करेल तुमच्यासाठी. तुमचे मुलं देवाच्या लोकांनो काही खाल्लेलं नाहीये त्यांनी, त्यांची गरज काय? अन्न आहे. पण जर तुम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला, तुम्हाला कळते तुमच्या मुलांना अन्नाची गरज आहे, तो तर निर्माण करताय, तुम्हाला देणार नाही का त्या गोष्टी? 100% देणार आहे. म्हणून देवाच्या लोकांनो आपली गरज ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी, ती गरज पहिली नंबर नाहीये. लोक एंड पॉइंटला पाहतात. आता गाढव कसं सापडायचं येशूने सांगितलंय. अरे येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला तर गाढव पण सापडणार, गाढव पण, ते शिंगरू पण येशूच्या जवळ येईल. मग जर त्यांना माहितच नाहीये पुढं काय होणार आहे, कसं काय होणार आहे, त्या शब्दावरती त्यांनी विश्वास ठेवला, तर आज नंतर देवाच्या लोकांना एकच गोष्ट करायची, येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा आहे. समजले? ही येशूची गरज आहे. शिष्यांची गरज काय आहे? येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवणे. काय येशूंची गरज? शिष्यांची गरज काय देवाच्या लोकांनो? की येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा आहे. उद्या डॉक्टर काय सांगल, वेगळे वेगळे रिपोर्ट्स असे काढ, ते कर, एंडोस्कोपी कर किंवा सिटी स्कॅन कर, त्याच्या अगोदरच लोक घाबरून जातात. घाबरतात की नाही? घाबरतात. रिपोर्ट यायच्या अगोदरच धडधड होती. एखादा HIV चा रिपोर्ट सांगितलाय डॉक्टरनी कर म्हणायच्या, त्याच्या यायच्या अगोदरच धडधड चालू होती. पॉझिटिव्ह निघन का काय, निगेटिव्ह निघन का काय, काय निघन? अरे तू काहीच केलं नाही, तू देवाच्या उपस्थितीत बसलास, तू रोज बायबल वाचतोस, प्रार्थना करतोस, तुला कसं HIV होईल? तुला होणारच नाही, कारण तू पवित्र आहे, तुझा देव पवित्र आहे, आणि देव पवित्र आहे, तू पवित्र आहे, तुझा रिपोर्ट पण पवित्र निघून जाईल. म्हणजे न काही गोष्टी केलेल्या आपल्या डोक्यात सैतान भीती टाकतो आपल्याला. मग देवाच्या लोकांना आपली गरज काय आहे? देवाचं वचन. आपली गरज काय? देवाचं वचन. जर तुमची गरज देवाचं वचन आहेत, तर व्यूह ऑटोमॅटिक जुळून येतील. काय? नाही तर मला लग्न करायचंय, मला अशी मुलगा पाहिजे, तसा मुलगा पाहिजे, एवढाच क्वालिफिकेशन पाहिजे, किंवा ही त्याच्यामध्ये ही गोष्ट पाहिजे, सुंदर पाहिजे, घर पाहिजे, ते पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. अरे पहिला तो येशू मध्ये आहे का नाही ते पहा, नंतर तुला जगातल्या सगळ्या गोष्टी देऊन तुला धोपटत बसलतो. प्रेज द लॉर्ड. तुमची गरज काय आहे? देवाचं वचन. देवाच्या आत्म्याने भरलेला मुलगा आहे का? सामर्थ्याने भरलेला मुलगा आहे? देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने भरलेला मुलगा आहे, पवित्र आत्मा त्याच्यावरती आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी तो तयार करील, देव त्याच्यासाठी तयार करील. कारण त्याची गरज काय आहे? देवाचा शब्द. तुमची आणि माझी गरज काय आहे? देवाचा. काय गरज आहे तुमची आणि माझी गरज? देवाचा काय?
मला ड्रेस घेत नाहीत माझे डॅडी. देवाचा शब्द ज्यावेळेस आपल्या गरजेचं राहील, ड्रेस पण तुझ्या घरी येईल. बोले येशू मसीह की, पैसे पण येतील, सगळ्या गोष्टी होतील. प्रत्येक त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. आणि जर देवाच्या वचनाची तुम्हाला गरज आहे देवाच्या लोकांनो, तर 100% ती गोष्ट ऑटोमॅटिक तुमच्या जवळ येईल. म्हणजे येईल. नवरा दारू पितोय, सुधारणार, शुद्ध होणार, पवित्र होणार. विश्वास ठेवा. मुलं बिघडलेत, तुम्हाला देवाची वचनाची गरज आहे, ते ओके होणार. तुम्हाला समजते की नाही समजते? समजते 100%. काय गरज आहे तुम्हाला? देवाची गरज आहे. मला काय गरज आहे? प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही कशामध्ये पण असू द्या, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. नुसती गरज नाही, त्या वचनावरती विश्वास ठेवायचा आहे. महत्वाचं, शिष्यांनी त्या वचनावरती विश्वास ठेवलाय. त्यांना माहित नाहीये त्या गावामध्ये शिंगरू कुठे, कोणत्या कलरचं आहे, कोणता मालक आहे, काही नाही. त्यांची गरज आहे की देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायला सुरुवात करा. गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्या जवळ येतील. तुटलेले लोक तुमच्या जवळ येतील. तुटलेले मन परमेश्वर जोडून टाकेल. समजते की नाही? भांडण तुमच्या घरातून तोडून टाकेल. प्रीती तुमच्या जवळ येईल. शांती तुमच्या जवळ येईल. आनंद तुमच्या जवळ येईल. तुम्ही सामर्थ्याने भरताल, कारण तुम्ही ठरवलंय मला माझ्या देवाच्या वचनाची गरज आहे, त्या वचनावरती मी विश्वास ठेवणार आहे. आणि जे लोक वचनावरती विश्वास ठेवणार आहेत ते लोक येशू जवळ येणार आहेत. येशू जवळ येणं म्हणजे काय? येशू स्वर्गात आहे म्हणजे एक दिवशी तुम्ही येशू जवळ स्वर्गात जाणार आहेत. येशू तिथे आहे, तुम्ही जाणार आहेत, कारण तुम्ही ठरवलंय मला येशूच्या वचनाची गरज आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. शिष्यांना गाढवाची गरज आहे? शिष्यांना गाढवाची गरज आहे का? रेंट भरायला पैशाची गरज आहे का? देवाच्या वचनाची गरज पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. संकटामध्ये देवाच्या वचनाची गरज, त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे. वाईट परिस्थितीमध्ये पण बायबल सांगतं, काय सांगतं? तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. अरे त्यांनी वधस्तंभावरती ठेवलंय सगळ्या गोष्टी, त्याने पेड करून टाकलंय तुमचं सगळं. अरे खुशीमध्ये राहा, आनंदित राहा, सगळ्या गोष्टीमध्ये आनंदित राहा. त्याने सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पेड करून टाकल्यात. पेड केल्यात तरी काही लोक एकदम दुःखामध्ये, प्रभू कधी पेड केल्यात? अरे केल्यात पेड तुझ्यासाठी स्वर्गामध्येच, पाठीमागं 2000 वर्षापूर्वी. तुम्हाला आणि मला येशूच्या वचनावर विश्वास ठेवायची ही गरज आहे. काय गरज आहे आपली? पहिली, गाढव ऑटोमॅटिक जवळ येणार, घर जवळ येणार, गाडी जवळ येणार, तुटलेले लोक जवळ येणार, शांती जवळ येणार, प्रीती जवळ येणार. तुम्हाला फक्त एकच गरज आहे देवाच्या लोकांनो, की येशूच्या वचनावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि जो निर्माणकर्त्याच्या वचनावरती विश्वास ठेवतोय, निर्मिती त्याच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही, कारण तो निर्माणकर्त्या जवळ आहे. समजते की नाही समजते? समजते? आपके पीछे घर भी आएगा, गाड़ी भी आएगा, सब लोग आपके पीछे आएंगे, क्योंकि आप यीशु के नजदीक है. तुम्हाला गरज येशूच्या वचनावरती विश्वास ठेवायचा आहे. लोक इथंच प्रॉब्लेम करतात, इथंच. काय? कसं गाढव सापडेल, कुठं सापडू, कसं जाऊ? अरे त्यांनी वचन दिले तुम्हाला. तुम्ही झोपत असताना पुरविल तो. हे वचनावरती ज्यावेळेस माणूस कोट करतो ना, त्याचं घर कधीच रिकाम होऊ शकत नाही, त्याचं बँक अकाउंट कधीच रिकाम होऊ शकत नाही, कारण त्याने वचनावरती विश्वास ठेवलाय. त्याचं बँक अकाउंट भरलं जाईल, घर भरलं जाईल. किराण्यासाठी तो हात पसरणार नाही, पसरायच्या आतच किराणा त्याच्या घरी येईल. बोले येशू मसीह की. असा तगडा विश्वास पाहिजे देवावर. नाही तर डब्याकडे बघून किराणा नाही, तांदूळ नाहीत, त्या डब्याकडे बघितलं ना तुम्ही रिकामे होतात, कारण ते रिकामा डब्बा आहे. तुम्ही रिकाम्या गोष्टीकडे पाहिलं, रिकाम्या गोष्टीवर कनेक्शन केलं, तुम्ही रिकामे होताल. पण ज्यावेळेस तुम्ही भरलेल्या गोष्टीकडे लक्ष लावताल, तो भरलेला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे, तो तुम्हाला भरून टाकेल आणि तुमचं घर पण भरून टाकेल. सगळ्या गोष्टींनी, प्रेमाने, प्रीतीने, सामर्थ्याने, सगळ्या गोष्टींनी भरून टाकेल, कारण तो भरलेला आहे. ज्या ज्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं तो भरलेला आहे, ते भरले.
पोलाने पाहिलं तो रिकामा होता, येशूकडे पाहिलं लाईट आला तो भरला, पेत्राने पाहिलं त्याच्याकडे सामर्थ्य आलं तो भरला. सगळ्या शिष्याने येशूकडे पाहिलं, भरलेल्या गोष्टींकडे पाहिलं, रिकाम्या गोष्टीकडे पाहिलेलं नाही. तुम्ही रिकाम्या गोष्टींकडे पाहता. कोणाकडे पाहताल आज नंतर? कोणाकड? भरलेल्या गोष्टीकडे पहा. रिकामे डब्बे ऑटोमॅटिक भरले जातील. रिकामं हृदय ऑटोमॅटिक भरलं जाईल. रिकामं मन ऑटोमॅटिक भरलं जाईल. पण तुम्ही भरलेल्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे. रिकाम्या गोष्टीकडे पाहून चालत नाही. तुम्ही रिकामे होताल की नाही? देवाच्या वचनाने सैतान तुम्हाला रिकामं करील. म्हणून एक गोष्ट करायची आज देवाच्या लोकांनो, जावळ्याच्या रविवारी पहिला जो संदेश, पहिला जो शब्द प्रभूचा तुमच्याकडे आलाय की मला प्रभूच्या वचनाची गरज आहे, मला गाढवाची गरज नाहीये. शिष्यांना गाढवाची गरज नाही, प्रभूच्या वचनाची गरज आहे. त्या वचनावरती विश्वास ठेवायची ही त्यांची गरज आहे. येशूच्या वचनावरती विश्वास ठेवायची. गाढव ऑटोमॅटिक जवळ येईल आणि 100% येशूच्या गाढव जवळ आलं. शिष्यांची गरज काय? शिष्यांची गरज काय? देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायचे, ही शिष्यांची गरज आहे. गाढव गरज नाही. आणि देवाची गरज काय? देवाची गरज काय? शिष्यांनी माझ्या वचनावर विश्वास ठेवावा, ही देवाची गरज आहे. कुणी शिष्यांनी येशूच्या वचनावरती विश्वास ठेवावा, ही देवाची गरज आहे. गाढव ऑटोमॅटिक त्याच्या जवळ येईल. ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत आज, येणाऱ्या दिवसात ते तुमच्या जवळ येतील. पास्टर, आम्हाला पेट्रोल टाकायला पैसे नसतात कधी कधी, आणि तुम्ही सांगताय या गोष्टी. विश्वास ठेवा तर देवाचे गौरव पाहशील. जर तू विश्वास ठेवलास तर देवाचे गौरव पाहशील. विश्वास ठेवणार नाही तर देवाचे गौरव येणारच नाहीत, तू पाहणारच नाहीत. विश्वास ठेवून बघा येशूवर एकदा, तो तुम्हाला मरू देणार नाही. तो तुमच्या गरजा ऑटोमॅटिक पूर्ण करेल. न मागता, न बोलता येशूच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. माझं तर प्रत्येक वाक्य असतं, कधी पण खिशात 1 रुपया नसला तरी पण तुम्ही राजाचे मुलं आहेत. करोडो रुपये अकाउंटवर असले तरी राजाचे मुलं आहेत. खायला भाकर नसली तरी राजाचे मुलं आहेत. पण तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही का? कारण तुमचा देव राजा आहे. बोला येशू मसीह की. आणि तुम्ही राजाचे मुलं आहेत. लय टेन्शन तणाव घेऊ नका. बोला येशू मसीह की. आणि असे जे लोक राहतात ना, खिशात 1 रुपया नसताना एकदम कॉलर टाईट करून प्रभूच्या उपस्थितीमध्ये, देवाला खूप आवडते ते. सैतान म्हणतो हा तो पुरा खाली है, लेकिन मेरे को दिख नहीं रहा कि ये खाली है. त्याला दिसतच नाही हा खाली काय, त्याला माहितीच नाही याच्यामध्ये येशू आहे. बोला येशू मसीह की. येशू मसीह की. मी अनेक लोकांचं जीवन बघितलंय, जशा रिकाम्या डब्यासारखे खाली होतात ते दुःखामध्ये जातात. दुःखामध्ये जायचं नाही. तुमचा प्रभू तुम्हाला उंच करणार आहे. दिवस बदलले जातात. सकाळनंतर काय येतं? अंधार येतो. अंधकारानंतर सकाळ येते. दिवस बदलले जातात. दिवस सेम राहत नाहीत. तुम्ही लहानचे मोठे झालेत असे झालात का? दिवस बदललेत. हे पण दिवस बदलले जातील. शांतीचे, समाधानाचे, सुखाचे. आता हे दिवस आहेत. या परिस्थितीमध्ये तुम्ही सैतानाला प्रूव्ह करून दिलंय की मी ह्या परिस्थितीमध्ये पण देवाबरोबर खंबीर आहे. मला देवाची गरज आहे, जगातल्या गोष्टींची गरज नाहीये. आणि जर तुम्ही सैतानाला खंबीरपणे सांगितलंय मी माझ्या देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतोय, देवाच्या वचनाबरोबर राहणार आहे, सैतान त्या ठिकाणी रडायला सुरुवात करेल. तो म्हणजे हा माणूस लय डेंजर आहे. बोले येशू मसीह की. हा खूप वेगळा आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू सारखे गुण याच्यामध्ये आहेत. हा कधीच तकतक करत नाही, टेन्शन करत नाही, काहीच करत नाही. आपल्याला वाटतंय हा खाली आहे जगातल्या गोष्टीने, पण स्वर्गातल्या गोष्टीने परिपूर्णपणे हा भरलेला आहे. आमेन. कळलं का तुम्हाला मला काय सांगायचंय? स्वर्गातल्या गोष्टीने तुम्ही परिपूर्ण भरलेले आहात. लोक दारू पितात. पाहिले तुम्ही लोक दारू पिलेले? म्हणजे असे चोरून नाही, जे ओपनली पितात, रस्त्यावर पडतात, फुल
फुल दारू पितात, ते हाप काय पित नाहीत. असे लोक पाहिलेत. असे लोक देवाच्या लोकांना ज्यावेळेस त्या गोष्टींची त्यांना हॅबिट लागते, ते फुल पितात एकदम. पण एक कंडिशन त्यांच्या जीवनामध्ये अशी येते की दारू नाही भेटले की ते थरथर कापतात. पाहिले, मी डॉक्टर आहे, मला माहिती आहे कसे कापतात. मग त्यांना गरज काय आहे? दारू दिल्यावर थरथर कापत नाहीत, ते ऍक्टिव्हेट होतात. त्यांना बसता येत नसलं तरी ते उठून बसतात आणि ज्या गोष्टी ते करू शकत नाही ते करायला लागतात. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? मग सगळं जग म्हणतंय की ह्या व्यक्तीला दारूची गरज आहे. दारू दिल्यानंतर हा व्यक्ती थरथर कापायचं बंद होतंय, सगळ्या गोष्टी याच्या बंद होत्यात. आणि लोक मग पैसे देतात, घे बाबा 10ची पिऊन ये, तू थरथर कापू नको. 20ची पिऊन ये, थरथर कापू नको, तुला झटका वगैरे येईल का नाही. म्हणजे त्यांच्या माइंड मध्ये सेट काय केलेलं आहे त्यांनी की इसको दारू दी तो ये बिलकुल हलेगा नाही, ढिलेगा नाही, एकदम शांत राहीन. हे माइंड मध्ये विश्वासाने पक्क केलेलं आहे त्यांचं की याला दारू पाजली 10ची की हा शांत राहणार. असा विश्वास त्यांचा पक्का झालेला आहे. ते 10-20 काढून देणार, त्याला शांत करणार. दुसऱ्या दिवशी काय परत 10 काढावं लागतील. तिसऱ्या दिवशी 20, 5, तिसऱ्या दिवशी द्यावं लागतील, चौथ्या दिवशी द्यावं लागतील. ती गरज संपणार नाही एक दिवशी मरूपर्यंत. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय की याला गरज दारूची, दारू गेला शांत राहतो, तो 8 घंटे शांत राहील, पुढे तो परत थरथर कापलच. तुमचं माइंड फिक्स पाहिजे. मला आणि माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला या दारूची गरज नाहीये. त्याच्या वचनावरती विश्वास ठेवायची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही वचनावरती विश्वास ठेवताल, ते हलणार पण नाही, डुलणार पण नाही. त्यांना 5ची गरज लागणार नाही, 10ची नाही, 90ची गरज नाही. कारण त्यांनी आणि तुम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवलाय. आणि जसा वचनावरती विश्वास ठेवलाय, ते देवाच्या वचनावरती त्यांचा विश्वास आहे. देव त्यांची गरज कंप्लीट करेल आणि अशी गरज कंप्लीट करील की त्यांना या जगातल्या दारूची गरज पडणार नाही. असा विश्वास धरून चाला. आज नंतर पहिल्या गोष्टीकडे आपण पाहिलं देवाच्या लोकांना. पहिली गोष्ट काय? शिष्य काय म्हटलेत? शिष्य म्हटले प्रभूला याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला आणि तुम्हाला कशाची गरज आहे? येशूच्या वचनावरती विश्वास ठेवायची ही गरज आहे. आणि ज्यावेळेस ती गरज कंप्लीट होईल, ऑटोमॅटिक या जगातल्या गोष्टीची गरज ऑटोमॅटिक कंप्लीट केली जाईल.